आज मला एक खूप मोठं काम करायचं होतं आणि त्या कामामुळे स्वयंपाकालाही वेळ होणार होता. म्हणून म्हणलं आधी नाश्त्याचं बनवावं. नाश्त्याचं बनवलं की त्यामध्ये आहे ते सगळं आधी मुलांना बाहेर काढून द्यावं लागतं. आधी टाकायचं आणि परत काढून घ्यायचं, हा कार्यक्रम असतो. आणि मग त्यानंतर म्हणलं त्या कामाला वेळ होईल तोपर्यंत भाज्या करून ठेवाव्यात. एक मेथीची भाजी आणि एक रस्सा भाजी अशी करून ठेवली आणि मग त्यानंतर मेन कामाला सुरुवात केली. तर मेन काम आहे माझं कटिंगचं. मी आत्तापर्यंत माझ्या मुलाची कटिंग मी स्वतःच करते. आत्तापर्यंत हार्डली फक्त तो 2 ते 3 वेळा बाहेर गेला असेल कटिंगला. आणि मग त्यानंतर कटिंगला सुरुवात केली. कटिंग ही मला बाथरूमच्या दरवाजातच बसून करावी लागते, कारण इथे गॅलरी नाही आहे आणि त्याच्यामुळे बाहेर काही बसता येत नाही. अदर ठिकाणी मला गॅलरी होती, त्यामुळे आरामात मी गॅलरीत बसून करत होते. आता इथे गॅलरी नाही आहे तर पर्यायच नाही, मग इथेच बसून करावी लागली. कटिंग करून घेतली. कटिंगला थोडासा वेळ तर लागतोच. कटिंगच्या नंतर मेन जे काम असतं ते मग आधी फरशी साफ करून घ्यावी लागते. तसं तर बाथरूमच्या बाहेर आम्ही जात नाही, पण वाटतं केस पडले असतील तर काय म्हणून आधी सगळी फरशी साफ करून घ्यावी लागती. मी फरशी साफ करते तोवरच त्याला मी तिकडे अंघोळीला पाणी दिलेलं आणि तो अंघोळ करून आला आहे. आणि अंघोळीच्या नंतर हा त्याचा लूक आहे. पहिला मी दाखवला होता कटिंगच्या आधी त्याची कशी केस होते आणि ही कटिंग मी केल्याच्या नंतर हे असे केस आहेत. तर कटिंग नक्की कशी वाटते मला सांगा आणि मला कटिंग खरंच करता येते का? कमेंट करून नक्की सांगा. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय.